ओम लंबोदराय नमः. ओम ओंकारवासिनीय नमः. हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्याची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे, तेव्हा त्या हक्काला किंमत राहते. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एखाद्या स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवासाबरोबर गेलेले पाणी कधीच परत येत नाही. तसेच वेळेचेही आहे. एखादी गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, तुम्ही हाक द्या, मी प्रेमाने साथ देईन. कोणतेही फूल कधीच एकमेकासोबत स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलं आहे. प्रत्येकालाच काहीतरी सुंदर दिले आहे. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. सत्य हे पाहणाऱ्याच्या व ऐकणाऱ्याच्या इच्छेवर विचार कधीच करीत नसते. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यासारखं. दुधावरची साय आपल्याला हवीहवीशी वाटते, ते चहावरची नकोशी. तसंच एखादी व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत आपल्याला आवडलीच असं नसते. कधीकधी ती चहावरच्या साईसारखे वाटू शकते. स्वप्न म्हणजेच काय आहे? अतृप्त मनाच्या इच्छे पुरवणारा कल्पवृक्ष. तुफानाचा तर तो गुणधर्म असतो, सगळं उद्ध्वस्त करून उलटापालट करण्याचा. पण त्याऐवजी ऐन बहारात पूर्णांनी काय करावं? का सगळं होतं ते चांगल्यासाठीच होतं, हा सकारात्मक विचार आपल्या मनात पटलावर कायमचा कोरून त्या बदलत्या अशा तुफानासमोर नमावं का? कसलं ना कसलं तरी वेळ आवश्यक हवं माणसाला. ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच. व्यथांची यादी ही न संपणारी असते. दुर्लक्ष करण्याचं कौशल्य म्हणजे वाढवणं म्हणजे चूक. लोक बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावं, पण त्यापेक्षा मला असं वाटतं आपल्याच डोक्यात आदर असावा. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. दुसऱ्याला थोडे सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे? जीवन हे एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद दुःख दोन्ही आहेत. पण तुझ्या धैर्याने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतोस. जीवन हे एक कोडे वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने तू प्रत्येक कोड्यांचं उत्तर शोधू शकतोस. भाकरीचं गणित वेगळंच आहे. कोणती कमवायला पळतात तर कोणती पचवायला. शब्दांनी मोडले जातात अन शब्दाचं असतं जादू, त्यांनी माणसे जोडली जातात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून आनंदी राहा. वेळ, मित्र आणि नाती या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या हरवल्या की समजते की त्यांची किंमत किती मोठी असते. थंडी क्षणाची पण गारवा कायमचा. ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची. भेट क्षणाची पण नाती आयुष्यभराची. सहवास क्षणाचा पण ओढ कायमची. हीच खरी मैत्री मनाची. आई वडिलांचे प्रेम जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीच बदलू शकत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम मात्र वेळेनुसार बदलते. जर आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही. माणसाने कितीही प्रयत्न केले तरीही अंधार, सावली, म्हातारपणी शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा
कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे, कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आहे, कोण योग्य आहे. एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात. स्वातंत्र्य एक वरदान आहे जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेल. जर कोणताही मार्ग नसेल तर मी तो बनवेल. कधीही डोके झुकवू नका, नेहमी उंचावर ठेवा. जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वात विजयाचे पताके उभारू शकतो. लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्यही गाठू शकते. ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहून मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या वाईटच शोधत असतात. जो आपल्या इच्छेवर विजय मिळवण्यास सक्षम असतो तो एकटाच न्यायाधीश, निष्पक्ष आणि बुद्धीने एक महान नेता होऊ शकतो आणि सर्वोत्तम मार्गाने देशाचे नेतृत्व करू शकते. आयुष्य सुगंधित अगरबत्तीसारखं असावं, पण सुगंधित अगरबत्ती सिद्ध होण्यासाठी तिची स्वतः जळण्याची तयारी सुद्धा असावी. तेव्हाच पेटून सुगंध पसरवू शकतो. आता फक्त मंद निखार असतो जी स्वतःजवळ असते आणि आजूबाजूच्या असलेल्या अनेकांना आपल्या कर्तृत्वाची दखल घ्यायला लावते. आपसुकच त्या लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडतो, वाह क्या बात है. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी हे कायमचं काम सुरुवात का केली? का मी हे काम यशस्वी होऊ शकतो? हे कामाचे लाभ आणि नुकसान काय होऊ शकेल? हा प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे. समाधानकारक उत्तर मिळाल्यास आपण पुढे जाणे उत्तम आहे. जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धर, क्षुद्र मानत असाल तर तुम्ही तसेच व्हाल. याउलट स्वतःचा आदर करा तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा, सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणीचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. आवश्यक स्वरूपात या लोकांना प्रताडणा सहन करावी लागते. महासागरावर पडलेला पाऊस वापरण्यासारखा नाही. पोट भरलेले लोक पुन्हा खायला घालणे व्यर्थ आहे. श्रीमंत लोकांना दिलेले दान व्यर्थ आहे. दिवसाच्या प्रकाशाला जळणारा दिवा व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे दगडासारखे हृदयावर प्रेम करणे व्यर्थ आहे. निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही एक नवीन शत्रू बनवता. माणसाला जगण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? जेवण, पाणी की हवा? या तिघांपैकी एकही नाही. माणसाला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असते ती गोष्ट म्हणजे आशा. भलेही माणसाकडे कोणतीही सुख सुविधा नसू दे, परिस्थिती कितीही गंभीर असू दे, पण माणसाकडे येणाऱ्या कठीण परिस्थितीत जगण्याची आशा असेल तर माणूस आपल्या आशेला आपली शक्ती बनवून सर्व संकटावर मात करेल. लक्षात ठेवा, आशेची एकमात्र किरण जीवनाला काळा अंधार मिटण्यासाठी खूप आहे. बरेच गुण असूनही फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो. दुसऱ्याजवळ असलेल्या धनाला लोभ ठेवणे हेच अधोगतीचे कारण असते. भाग्य पण त्यांनाच साथ देतो ज्यांची कठीण काळातही स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही.
तुम्हाला जे करायचे आहे ते जोरदारपणे करा आणि मनापासून करा. ही गोष्ट सिंहापासून शिका. आपल्या गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका. ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात? स्वतःच्या गुप्त गोष्टी सांगण्याची ही सवय तुमच्यासाठी घातक सिद्ध ठरू शकते. ज्यांच्यात तुमचे प्रेम असते तुम्हाला त्यांची भीती वाटते, कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे. फुलात सुगंध फक्त वातावरणात पसरतो, पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात. आळशी लोकांना ना वर्तमान असतो ना भविष्य. तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका की कोणीही तुमच्या जीवनाचा खेळ करेल. तुम्ही बोलत असताना जो इकडे तिकडे पाहतो त्याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. नशीबसुद्धा बहादूर लोकांची साथ देते. जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्यास सुरुवात केली तर तोही एक दिवस कंगाल होऊ शकतो. सामर्थ्य शत्रू आणि कमकुवत मित्र नेहमी हानिकारकच असतात. प्रेम काय आहे? एक अशी नैतिक मादकता ज्यात डुबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते, कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती महत्त्वाची असते जिच्यावर तुमचे प्रेम असते. एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे एका मूर्खाला पुस्तक देणेही व्यर्थ आहे. सेवाची परख तो काम करत असताना, नातेवाईकांची परख आपण अडचणीत असताना, मित्राची संकटात असताना आणि पत्नीची बिकट परिस्थितीमध्ये असताना परख करावी. चुकीच्या मार्गाने व दुसऱ्यावर अन्याय करून मिळवलेला पैसा कधीच लाभदायक ठरत नाही. जो उपयोगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही. आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. शब्द हे पण भोजन आहे. प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते. बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पहा. जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना तो वाढू नका. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहीत तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. क्रोध मूर्खापासून सुरू होऊन पश्चातापापर्यंत नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होतो. कधीच कुणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण करू नका, कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही, आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही. शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते आणि मूर्खाला वाटते की ती त्याला घाबरून शांत बसली आहे. कर्ज, शत्रू आणि आजारपणा यांना कधीच कमी समजू नका. शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ फिरकू देऊ नका. एखाद्याकडे शक्ती नसूनही तो मनाने हरत नाही. त्याला हरवण्याची ताकद कोणाकडेच नाही. मृत्यू कधीही झोपत नाही, तो नेहमी जागृत असतो. म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका. व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळे आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन मोठं होणार नाही. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेले
क्षमताचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मतःच ठरवलेले असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्य आपल्याला खूप आनंद मिळतो. तुम्हाला ज्याविषयी माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्याविषयीची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता यायला पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कुठलीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिक वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संधीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवावी. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवतो. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग बदलेल हे कुणालाच माहिती नाही. नाहीतर श्रीरामाला रात्रीच राज्य मिळणार होतं, मात्र त्यांना पहाटे वनवासात मिळाला. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा, मात्र पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका. खोटं बोलून कुणाला आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही, मनात आपलेपण किती आहे हे महत्त्वाचं आहे. वेळ आली तर स्वतःची स्वप्ने तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. आयुष्यात त्याच गोष्टी करा ज्या तुमच्या आवडीचे असेल. लोकांचा विचार करत बसलात तर आयुष्य असंच निघून जाईल. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहीत असतं ऐकण्याच्या मनावर तो शब्द कोरला जातो. जोपर्यंत विश्वासाचा तडा जात नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या निवडीवर गर्वच असतो. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहे, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे आई. जीवनात पुढे जायचं असेल तर बहिरे व्हा, कारण जास्तीत जास्त लोक बोलणं हे मनोबल कमी करण्याचं असतं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा. आपले चांगले कधीही सिद्ध करू नका. जेव्हा येईल तेव्हा स्वतःहून ते सिद्ध होईल. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देत असतात. त्यात आपण भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेले क्षण जगायचे हे आपण ठरवायचे. अरे, कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळते. ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान, धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावा. अरे, या अहंकारामुळे मनुष्य 84 लक्ष योनी फिरत राहतो. मोक्षमार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.